स्टार्ट. ओके. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावर आज आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांना बोलवण्याच्या मागचा महत्त्वाचं जे कारण आहे ते 6 सप्टेंबर रोजी एक पत्रकार परिषद झाली आणि ती रमेश येवले यांनी घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या कारभाराबद्दल त्यांनी काही आक्षेप घेतले आणि त्या आक्षेपाला जे आक्षेप त्यांनी घेतले ते चुकीचे आक्षेप आहेत म्हणून आज तुम्हाला या पत्रकार परिषदेसाठी मुद्दाम बोलवण्यात आलेला आहे. मुळामध्ये भीमाशंकर सहकारी साखर कारखाना हा आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय त्यांचं जीवस्थ प्राणस्थ असलेला कारखाना आहे. याचं कारण असं की भीमाशंकर कारखान्याच्या वर आधारित शेतकऱ्यांच्या सर्व आर्थिक गोष्टी अवलंबून आहेत आणि मग कुणीतरी एखादा माणूस कव्यांसारखा येतो आणि मी आज त्या दिवशीच्या पत्रकार परिषदेत ऐकलं की अहवाल तुम्ही व्यवस्थित पाहिला का, अहवालामधल्या काही गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का, अशा पद्धतीने पत्रकारांना विचारण्याचं काम त्या दिवशी केलं आणि ते मी तुमच्या सगळ्यांच्या तुम्ही सुद्धा त्याला सगळ्यांना साक्षीदार आहातच. तर मुळामध्ये ही जी काही सहकारी संस्था आहे ही मान्य या तालुक्याचे सहकार मंत्री दादा दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील यांनी तिची मुहूर्तमेढ किंवा याचं स्वप्न पाहिलं आणि ते साकार करण्याचं काम मान्य नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांनी केलेलं आहे. आणि खूप आपणही त्या दिवशी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मान्य नामदार वळसे पाटील साहेबांचं भाषण ऐकलं आणि त्याच्यामध्ये सुद्धा साहेबांनी सांगितलं की या सहकारी संस्था जे शहर सहकारी बँक असेल, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना असेल, खरेदी विक्री संघ असेल, या सहकार्य संस्था अतिशय तळ हाताच्या पोळाप्रमाणे आम्ही जपलेल्या आहेत आणि कुठलंही गालबोट या संस्थेला लागू केलेलं नाही. आपल्याला सर्वांना ज्ञात आहे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचं जी पारितोषिकं मिळाली ती 29 पारितोषिकं मिळत असताना देश पातळीवर सुद्धा त्याची दखल घेतली गेली, राज्य पातळीवर सुद्धा दखल घेतली गेली आणि आपल्या कारखान्याचा नावलौकिक हा देश पातळीवर राज्य पातळीवर सगळीकडे असताना कुणीतरी पत्रकार परिषद घ्यायची आणि कारखान्याच्या बाबत वेगवेगळी विधानं करायची आणि सवंग स्वतःच्या लोकप्रियतेसाठी हे सगळं असं दाखवायचं की ह्या संस्थेमध्ये काहीतरी वेगळ्या पद्धतीचा कारभार चालू आहे आणि मग त्याची शेतकऱ्यांची कोणाची तरी दिशाभूल करायची असं प्रकार जो निदर्शनास आला. त्यामुळे त्याला जर आम्ही उत्तर दिलं नसतं तर नक्की याच्यामध्ये काहीतरी काळबोरा आहे का काय असं लोकांमध्ये संभ्रम जाऊ नये म्हणून ही आज तुमच्या समोर पत्रकार परिषद घेऊन त्याचे काही खुलासे मी आज आपल्या सर्वांच्या समोर करणार आहे. आता त्या पत्रकार परिषदेमध्ये जे काही मुद्दे उपस्थित झालेले आहेत त्या मुद्द्यांमध्ये पहिला त्यांनी जो मुद्दा घेतला की कारखान्याचा सन 2023-24चा नफा 2 कोटी आणि 12 लाख होता, यावर्षी तो 3 लाख रुपये. आता मला या संदर्भातली क्लिअर कट गोष्ट सांगायची की सर्व तरतुदी करून आर्थिक ज्यावेळेस पत्रक तयार होतं यावेळेस आपला शिल्लक वाढावा जो होता तो 22 कोटी आणि 52 लाख रुपये होता. आता ज्यावेळेस जो वाढावा येतो ज्याच्या सगळ्या तरतुदी करून खर्च टाकून जो शिल्लक जो नफा राहतो तो आपण शक्यतो ऊसाचा अंतिम दर देत असताना शेतकऱ्यांना देत असतो. तर यावेळेस आपण तो जो ऊसाचा दर 210 रुपये जो अंतिम दर काढला त्याच्यामध्ये हा सर्व जो नफा आहे तो त्याच्यातला वाटून त्यामुळे तो 3 लाख रुपये शिल्लक राहिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आम्ही हा नफा पूर्णपणे
शेतकऱ्यांकडं 210 रुपयाच्या माध्यमातून दिलेला आहे. त्यामुळे असं काही ठेवलेलं नाही. यांचं जे म्हणणं होतं की यावर्षी फक्त शिल्लक 3 लाख, म्हणजे एका बाजूला सांगताना सांगायचं, काही लोक सांगताना सांगतात की तुम्ही शिल्लक पैसे ठेवले, आणि एका बाजूला परत सांगायचं का शिल्लक का नाही ठेवले. म्हणजे दुतोंडी जे कारभार जो म्हणतात, बोलण्याचा जो प्रकार आहे तो याच्यातून दिसतो. त्यामुळे आम्ही जो काही शिल्लक नफा होता तो सर्व भाव देऊन शेतकऱ्यांना देण्याचं काम याच्यातून केलं. आता त्याच्यातला दुसरा एक मुद्दा जो होता की त्यांचं जे म्हणणं होतं की 24-25 साली 31/3/2024 याच्यामध्ये 426 कोटी 21 लाख एवढं तुम्ही कर्ज घेतलं होतं, आणि या वर्षीच्या म्हणजे 31/3/2025 काळाबंदामध्ये 462 कोटी 2 लाख एवढं कर्ज, म्हणजे तुम्ही जवळजवळ त्यांचं जे म्हणणं आहे हे 35 ते 36 कोटींनी कर्ज जास्त घेतलं. आता काय होतं की अहवालामध्ये ते आहे, बरोबर आहे, कर्ज घेतलं आम्ही जास्त घेतलं ते बरोबर आहे, परंतु त्याचं कारण माणूस शोधत नाही आणि फक्त पत्रकार परिषदेमध्ये काहीतरी मला जास्त कळतं अहवालामधलं हे सांगण्याचं काम करतो. तर कर्ज का घ्यावं लागतं? या वर्षीचं जे आहे क्रशिंग वाढलेलं आहे. या वर्षाचं वाढलेलं जे क्रशिंग आहे त्या क्रशिंगसाठी जो लागणारा जो पैसा आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टीसाठी लागणारा खर्च आहे तो वाढतो खर्च, आणि त्या खर्च वाढत असल्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये जो 2023-24च्या तुलनेने 2024-25 मध्ये आपल्याकडे 36 कोटींचे जे कर्ज वाढले, त्यामध्ये तुम्हाला मी सांगतो भांडवली कर्ज जे आहे, म्हणजे ज्या गोष्टीसाठी भांडवली कर्ज जे आपण घेतो, जे एक्सपान्शन साठी किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टीसाठी, याच्यासाठी काही कर्ज एक्सपान्शन साठी एक्स्ट्रा घेतलेलं आणि काही एक्सपान्शन साठीचं जे काही कर्ज होतं, म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगतो की आम्ही पहिली गोष्ट जी आहे डिस्टिलरी साठी घेतलेलं कर्ज असेल आणि कोजनरेशन साठी घेतलेलं कर्ज असेल, अशा ज्या दोन गोष्टीचं कर्ज आहे त्या कोजनरेशनच्या कर्जामध्ये आम्ही त्याची परतफेड काही गोष्टींची केलेली आहे आणि काही गोष्टींचं नवीन कर्ज आम्ही घेतलेलं आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये जवळजवळ आम्ही जे भांडवली कर्ज आहे ते 4 कोटींनी कमी केलेलं आहे, म्हणजे रिपेमेंट केलेलं आहे त्याच्यातलं. आणि मालतारण कर्ज, जे मालतारण कर्ज ज्याला म्हणतात, ते ज्याच्यासाठी आपण वर्किंग कॅपिटल, म्हणजे कारखाना चालवण्यासाठी जे वर्किंग कॅपिटल लागतं, ते ज्यावेळेस कारखान्याचं क्रशिंग वाढलेलं आहे त्या क्रशिंग वाढलेल्या कारणास्तव आपण जे वाढीव कर्ज जे घेतलेलं आहे ते जवळजवळ 41 कोटी आहे, आणि त्यामुळे हे मुळात कर्ज वाढलेलं आहे. की कुठल्याही परिस्थितीत असं काही कर्ज त्यांनी, असं मी पाहिलं की त्यांनी काहीतरी सांगितलं की कारखाने बंद पडतात, 500 कोटी रुपयाचं कर्ज घेतलं. 500 कोटीचं कर्ज घेत असताना तुम्ही कशासाठी कर्ज आहे त्याचा अभ्यास केलाय का? काही अभ्यास न करता आम्ही कुठलंही कर्ज, वाढीव कर्ज घेतलेलं नाही. आता त्याच्यातलं तुम्हाला दुसरं एक सांगतो, हे जे 23-24 पेक्षा 2024-25 मध्ये साखर शिल्लक साठा जो आहे 17,261 क्विंटलने वाढ झालेली आहे त्याच्यामध्ये, आणि बँकेचं मूल्यांकनाच्या दरानुसार वाढ झालेली आहे. त्यामुळे एकूण शिल्लक असलेल्या 10,19,512 क्विंटल साठी बँकेचे मूल्यांकन दर 3100 रुपये प्रति क्विंटल वरून तो 3400 रुपये प्रति क्विंटल झाल्याने प्रति क्विंटल ₹300 वाढ झाली. त्याशिवाय मागील वर्षाच्या तुलनेत इथेनॉलचा शिल्लक साठा हा 2023च्या अखेर 7 लाख लिटर वरून 29.62 लाख लिटर म्हणजे 22.65 लाख लिटर, तसेच आरएसचा शिल्लक साठा हा 8.6 लाख लिटर वरून 20.70 लाख लिटर म्हणजे 12.64 लाख लिटरने वाढ झाली. त्यामुळे शिल्लक साठ्याच्या प्रमाणात खेळते भांडवली कर्जामध्ये त्याच्यामुळे वाढ झाली. कळलं तुम्हाला? हे शिल्लक साठा जो वाढला त्याच्यामुळे हा 40 कोटी रुपये कर्जाचा जो आहे त्याची वाढ झालेली आहे. आता दुसरा एक प्रश्न असा त्यांनी उपस्थित केला होता की शरद बँकेच्या कारखान्यावर भरोसा नाही का? कारण की त्यांनी असं म्हटलं होतं की शरद सहकारी बँकेचे 9 कोटी आणि 25 लाख रुपये कारखान्यांनी परत केले. कारखान्यांनी परत केले म्हणजे का केले असा त्यांचा प्रश्न होता. आता हे पैसे आम्ही घेतले होते डिस्टिलरी प्रकल्पासाठी,
डिस्टिलरी प्रकल्पासाठी घेतला असताना याच्यामध्ये पुणे जिल्हा सहकारी बँकेचा ही लीड बँक होती, बरोबर ना? पीडीसीसी बँक जी आहे, पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती सहकारी बँक, ही लीड बँक होती. आणि त्याच्यामध्ये राज्य सहकारी बँक एक होती आणि शहर सहकारी बँक होती. अशा 3 बँकांचं मिळून आम्ही ते कर्ज मंजूर करून घेतलं होतं कन्सोर्शियमच्या. आता त्याच्यामध्ये आरबीआयचे त्यांची जी काही शरद सहकारी बँकेच्या टेक्निकल प्रॉब्लेम झाले, त्यामुळे त्यांचं म्हणणं आलं की आम्हाला तुम्ही आमचे 9 कोटी आणि 25 लाख रुपये परत द्या. उलट ते आम्ही का घेतले होते की बुवा आपली शरद सहकारी बँक आपल्या भागातली आहे, तिला त्याचा कारखान्याच्या मार्फतचं व्याज मिळावं म्हणून घेतली होती. पण त्यांच्या जर टेक्निकल प्रॉब्लेममुळे आम्ही ते पैसे त्यांना परत केले. त्याच्या मागे कुठलाही असा काही उद्देश नव्हता. बँकेने आम्हाला कळवलं की आमचे पैसे परत द्या आणि त्या पद्धतीने आम्ही ते पैसे परत त्यांना दिलेले आहेत. त्याच्यात पुढे आक्षेपार्ह असा काही विषय असू शकत नाही. फक्त काहीतरी लोकांच्या मध्ये संभ्रम पसरवायचा म्हणून त्यांनी अशा पद्धतीची वाक्य त्याच्यामध्ये त्या याच्यामध्ये उच्चारलेली माझ्या लक्षात आलेली आहे. आता डिस्टिलरी प्रोजेक्ट साठी 11 कोटीचा फंड वेगळा ठेवला, परंतु वापरला फक्त 1.90 कोटी. तो वापरला वाढीव भांडवलासाठी. डिस्टिलरी प्लांटवर सन 2023-24 मध्ये 49.32 कोटीचे कर्ज होते, ते 58.95 कोटी केले. डिस्टिलरीवर अजून कर्ज काढले, आधुनिकीकरणाचे 31 कोटीचे रुपये 19 कोटी झाले, कर्ज परतफेड झाले आहे. आता तुम्हाला मी सांगतो 2024-25 अंदाजपत्रकामध्ये डिस्टिलरी प्रकल्पासाठी रुपये 11 कोटी भांडवली खर्च अपेक्षित धरला होता. त्यापैकी अनुषंगिक सिव्हिल कामे, फाउंडेशन, फ्लोरिंग आणि इतर कामांसाठी प्रत्यक्षात 1 कोटी आणि 90 लाख रुपये खर्च झाला. 14,000 मेट्रिक टन क्षमतेचे मोलेसेसचे टँक, त्याच्यासाठी 6 कोटी व CO2 च्या प्लांटसाठी 3 कोटी, याप्रमाणे 9 कोटीची कामे करणे बाकी आहे. ही कामं केलीच नाही तर मग ती जर कामं केली नाही तर त्याच्यासाठी पैसे खर्च करायची काय गरज आहे? त्यामुळे ते पैसे आम्ही खर्चच केलेले नाही. आलं लक्षात? ते पैसे आम्ही घेतलेले नाही. आता दुसरा एक आहे 2024-25 काळात आम्हाला डिस्टिलरी प्रकल्पामध्ये इथेनॉल उत्पादन सुरू केले. त्यामुळे उत्पादित मोलॅसेस इथेनॉल निर्मितीसाठी लगेच वापरात आहे. तसेच बाजारातील साखर व सिरप पासून इथेनॉलची किंमत विचारात घेऊन सिरप पासून इथेनॉल न करता फक्त BAV पासून इथेनॉल उत्पादन घेण्याचे ठरवल्यामुळे सध्या स्थितीत असलेली मोलॅसेस साठवणूक क्षमता पुरेशी असल्याने तसेच अंदाजपत्रकातील अपेक्षित भागभांडवल 8 कोटी आणि 10 लाख रुपये आणि 25 कोटी लाख जमा असल्याने मोलॅसेस टँक व CO2 प्लांट इत्यादी कामे केली नाही. सदरची कामे सेकंड फेज मध्ये आम्ही करणार आहोत. त्यामुळे अंदाजपत्रकात घेतलेले रुपये 11 कोटी पैकी रुपये 9 कोटी हे जे तुम्हाला सांगितले ते आता खर्च कमी झालेला आहे. त्यामुळे 11 कोटी खेळते भांडवलात वापर झाल्या हे साफ चुकीचं आहे. असा कुठलाही पैसा जो 9 कोटीचा आहे तो आम्ही खेळत्या भांडवलात वापरलेला नाही, जो त्यांचा आरोप आहे. आता डिस्टिलरी प्रकल्पासाठी 8 कोटी आणि 23 लाख रुपये कर्ज बाकी वाढलेले आहे. मागील वर्षाच्या डिस्टिलरी कामाचे मशिनरी पुरवठ्याच्या कोटीचे 5 कोटी आणि 70 लाख आणि सिव्हिल कामाचे 2 कोटी आणि 53 लाख अशी देय रक्कम बिलांची होती. ती देय रक्कम आम्ही देण्यासाठी कर्ज जे शिल्लक जे कर्ज आम्हाला मंजूर झालं होतं त्याच्यातून दिलेलं आहे. आणि अजूनही आम्ही मशिनरी पुरवठ्याचे 2 कोटी आणि 60 लाख रुपये देण्याचे शिल्लक ठेवलेले आहेत. परफॉर्मन्स गॅरंटी जो भाग असतो, चांगले परफॉर्मन्स मिळाल्यानंतर आम्ही ते त्यांना देण्याचा विषय जो आहे. त्यामुळं असं काही कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हे जास्त पैसे किंवा इकडले पैसे तिकडे वापरलेले नाहीत. आणि जो काही त्यांनी आरोप केलेला आहे तो अतिशय चुकीचा आहे. आता हे जे काही त्यांनी आरोप केले ते कारखान्याला बदनाम करण्यासाठी, याच्यात सुद्धा आम्ही कायदेशीर सल्ला घेऊ. जर कोणी कारखान्याला बदनाम करत असेल तर त्यांच्यावर सुद्धा आम्ही आब्रू नुकसानीचा दावा भविष्य काळामध्ये दाखल करू. कारण याच्यामध्ये दिशाभूल करण्याचं काम यांनी कारखान्याच्या संदर्भात केलेलं आहे. तर तिसरा एक मुद्दा त्यांनी घेतलेला आहे ते सहवीज निर्मिती म्हणजे को जनरेशन. 7 कोटी आणि 86 लाख तेवढेच आहेत त्यांचं म्हणणं आहे. त्याचं पेमेंट काही तुम्ही केलेलं नाही. मग कर्ज तुम्ही भरत नाही म्हणजे हप्ते भरत नाही कर्ज घेतलेल्याचे. मग हप्ते भरत नाही आणि कर्ज कमी झाले व मुद्दल कमी व्हायला पाहिजे होती. वीज विकता, त्याचं म्हणणं काय आलं? वीज विकता, वीजेतून तुम्हाला 40 कोटी मिळाले असं सांगता आणि तुम्ही कर्ज का भरत नाही, तर त्यांचा प्रश्न होता.
आता हा सुद्धा अभ्यास न करता मांडलेला त्यांचा मुद्दा आहे. मुळामध्ये जे कर्ज आम्ही घेतलं कोजनरेशनच्या साठीचं, हे कोजनरेशनचं जे कर्ज आम्ही घेतलेलं आहे याचा रिपेमेंटचा जो कर्ज घेतल्यानंतर आपल्याला कर्ज सँक्शन होतं आणि त्याचा रिपेमेंटचा जो काळ ठरलेला असतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एक मॉनिटरिंगचा पिरियड असतो. तो मॉनिटरिंगचा जो पिरियड आहे तो 3 वर्षाच्या नंतर सुरू होणार. म्हणजे आम्हाला ते सगळे जे पैसे आहेत हे 7 कोटी आणि 86 लाख रुपये हे 8 वर्षात पेमेंट करायचे. परंतु 8 वर्षात पेमेंट करत असताना पहिल्या 3 वर्षामध्ये तुम्ही फक्त व्याज द्यायचे आणि मुद्दल द्यायची नाही. त्याची पहिला जो हप्ता आहे जो मुद्दल देण्याचा तो 14/11/2025 रोजी पहिला हप्ता द्यायचा आहे आम्हाला. म्हणजे आज सप्टेंबर आहे, येत्या नोव्हेंबर मध्ये पहिला हप्ता आम्हाला देय आहे. त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही असं काही सिस्टमॅटिक पद्धतीनेच आम्ही ते पैशाचं पेमेंट करणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही असं काही आमच्याकडे शिल्लक असलेला पहिला मुद्दाम आम्ही कर्जाचं परतफेड केलेली नाही, असं काही झालेलं नाही. हे फक्त त्यांना अपुऱ्या अज्ञान जे आहे, काहीतरी अहवाल कुणीतरी त्यांना लिहून दिला असंच मला वाटते. स्वतःचा अभ्यास न करता मांडलेले हे मुद्दे मला त्याच्यातले दिसतात आणि त्याच्यातून त्यांनी कारखान्याची बदनामी केलेली याच्यातून स्पष्टपणे आढळून येते. आता मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्यांनी असं सांगितलं का 500 कोटीचा कर्ज झालंय, 50 कोटीचा इंटरेस्ट घेतलंय. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी जे कर्ज घेतलेलं आहे हे कर्ज आज नाही घेतले, या कर्ज टप्प्याटप्प्याने आपण घेत आलेलो आहे. 462 कोटीचं कशासाठी कर्ज आहे याचं सगळ्याचं डिटेल आहे. हे आज घेतलेलं कर्ज नाही, हे आपण आस्ते आस्ते ज्या ज्या प्रकल्पासाठी घेतलेले त्याचं सगळं अहवालामध्ये डिटेल आहे आणि ते सगळं अहवालामध्ये मांडलेलं असताना फक्त लोकांच्या पुढे तयार करायचा बाबुलबा की यांनी कर्ज वाढून ठेवलेलं आहे. आपली आर्थिक स्थिती कारखान्याची अतिशय सुदृढ आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं जे काही कर्ज आहे हे तुम्हाला मी सांगतो की आपल्याला प्रत्यक्षात आता मी साखर आता दुसरे त्यांनी असं म्हटलेलं आहे म्हणजे व्याजामध्ये पैसे जास्त भरले. हा कारखाना जर पिकवायचा असेल तर बाकीच्या गोष्टी त्यांनी कारखाना बंद पडू शकतो, हे कर्ज जास्त घेतल्यामुळे ह्या बाकीच्या गोष्टी ज्या त्यांनी सांगितलेल्या आहेत याच्यासाठीच मी सांगतो का हे सगळं धंदा कुठं आहे. दुसरा एक मुद्दा त्यांनी मांडला होता की ऊस वाढला, उतारा कमी झाला, का झाला तर जवळचे ऊस तोडायचे ठेवले, लांबचा ऊस आणला तेव्हा जवळचे तुरे आले तेव्हा जवळचे ऊस तोडले. याचा परिणाम काय झाला तर माझे बांधव सांगतील त्यांचे वजन घटले आणि उत्पादकता पण घटली. आपण निंदे असू तर काही बोलत नाही, जे बोलायचे त्याचे खच्चीकरण कसे करायचे ते अशा पद्धतीने काहीतरी त्यांनी ते सांगितलं. तर मी तुम्हाला सांगतो प्रत्यक्षात आपला साखर उतारा हा कमी झालेला नाही. गेल्या वर्षाचा साखर उतारा होता 11.81 आणि या वर्षीचा झाला 12%, म्हणजे 0.19 ने साखर उतारा वाढलेला आहे, साखर उतारा घटलेला नाही. जे म्हणतात ना साखर ऊस तो उशिरा केली आणि साखर उतारा घटला, मी सांगतो स्पष्टपणे ते लिखी आहे आणि आपल्याला सुद्धा जो भाव दिलेला आहे तो 12% उतार्यावर दिलेला आहे, त्यामुळे साखर उतारा काही घटलेला नाही. आता गाळप हंगाम 2025 मध्ये एकूण 11,38,496 मेट्रिक टन जो ऊस आपण गाळला त्यापैकी 50 किलोमीटरच्या पुढील 50 किलोमीटरच्या पुढचा त्यांचं म्हणणं आहे तुम्ही लांबून ऊस जास्त आणला आणि जवळचा ऊस कमी घेतला. तर मी तुम्हाला सांगतो 50 किलोमीटरच्या पुढचा जो ऊस आहे तो किती आहे माहिती आहे? 42,380 मेट्रिक टन. म्हणजे 11 लाखामध्ये 11,38,496 मध्ये 42,000 आणि 396 मेट्रिक टन हा गाळपास आला. त्याचं प्रमाण किती माहिती? 3.72%. 3.72% एवढ्याच्या सगळ्यामध्ये, म्हणजे इतकं अल्पसं प्रमाण आहे. आणि यापैकी बिगर नोंदीतील गाळपास आलेला जे आहे आता त्याच्यामध्ये नोंद केलेला आणि बिगर नोंदीचा, आता काही जो बिगर नोंदीचा जो आलाय तो 23,157 आहे, तो किती होतो? 2% येतो. आता हे याचं जे प्रमाण आहे हे 100%मध्ये 2% आणि 3% आहे. परंतु असं काहीतरी पिक्चर तयार करायचं की यांनी कारखान्याचं नुकसान केलं, म्हणजे आमचे काही तज्ञ लोक पण तुम्हाला माहिती ते पण सांगतात
की बाहेरचे ऊस जास्त आणले आणि जवळचा ऊस तोडायचा कमी केला, त्यामुळं कारखान्याचं नुकसान झालं, असं काहीही झालेलं नाही. बाहेरचा ऊस आम्ही 50 किलोमीटरच्या पुढचा आणलेला नाही, 50 किलोमीटरच्या आतमधलाच ऊस आम्ही जास्त आणलेला आहे. आणि दुसरे एक तुम्हाला सांगतो, आणि जो 50 किलोमीटरच्या पुढचा आणलाय ना, हा 42,380 मेट्रिक टन, हा 86,032 ही पक्व जात आहे याच्यातला आणलेला आहे. म्हणजे त्याच्यामुळं उतारा कमी पडत नाही, त्याच्यातला जो गण्याचा ऍव्हरेज आहे किंवा बाकीचा साखरेचा उतारा आहे तो 86,032 मुळे वाढतो. आपल्या कार्यक्षेत्राच्या या परिसरामध्ये तुम्हाला मी सांगतो, पत्रकार मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल तुमच्याकडे काही लोकांकडे शेती आहे, आपल्याकडे आडसाळीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपल्याकडे जो शेतकरी आहे हा आडसाळीचा ऊस लावतो. आता आडसाळीचा ऊस काय किती माहिती आहे आपल्याकडे, 6,174 हेक्टर हे एवढं आडसाळीचं प्रमाण आहे. आणि 24-25 मध्ये गाळपाचं प्रमाण त्याच्यातलं 82% होतं. जून महिन्यात त्याच्यातला किती आला माहितीये, 4,211.55 हेक्टर आडसाळीच्या नोंदीचा ऊस जून मध्ये उपलब्ध होता. आणि काही प्रमाणामध्ये जळीत झाला किंवा काय झाला असे ऊस जे तोडावं लागतं, त्या ऊसाचा कारखान्याच्या धोरणानुसार तोड केल्याने प्रतिदिन कारखाना पूर्ण क्षमतेने गाळप करून सुद्धा आडसाळी ऊसाची तोडणी 18 ते 19 महिने लागली. बरोबर आहे, 18 ते 19 महिने लागली, आम्ही मान्य करतो. पण त्याचं कारण काय घडलं की आपल्याकडे असलेला सुरुवातीचा ऊस. आता मी तुम्हाला एक दुसरं सांगतो, जर कारखान्याच्या परिसरातला सगळा जर ऊस आहे आपण जर एकत्र आणून तोडायचं जर म्हटलं तर ते कॉम्बिनेशन मध्ये तोडावं लागतं. जर सगळा जर ऊस जवळचा तोडला आणि जवळचा ऊस जर संपून गेला तर नंतर बाहेरचा ऊस कुठून मिळणार आपल्याला? मग कारखाना 11 लाखांनी नसता चालला, कारखाना आपल्याला 6-7 लाख टनावरच बंद करावा लागला असता, किंवा जेवढा आपल्या भागातला जो ऊस आहे तेवढा करून बंद करावा लागला. तेवढा करून आपल्याला परवडतो का? नाही. त्यामुळे आपण कॉम्बिनेशन मध्ये करतो. त्यामुळे ते दोन्हीकडले भागातले ऊस आणून आपण तो तोडत असतो. त्यामुळे असं काही कुठल्या पद्धतीने कुणावर अन्याय करावं, शेतकऱ्यावर अन्याय करतो असं काहीही आपण होत नाही. आता तुम्हाला दुसरं एक सांगतो की कारखाना जो आहे आपला, याला आपण एक्सपान्शन किंवा भांडवली खर्च ज्याला म्हणतो आपण, मशिनरीसाठी, अमक्यासाठी तमक्यासाठी जे घेतलेले, याचं कर्ज किती आहे? फक्त 143.6 कोटी. आणि बाकीचं जे कर्ज आहे हे भांडवली खर्चासाठी, म्हणजे 318.95 कोटीचं जे कर्ज घेतलंय ना, ते कशासाठी? भांडवली खेळतं भांडवल, म्हणजे त्या वर्षासाठी लागलेलं त्यासाठी. म्हणजे हे कशासाठी असतं माहितीये का तुम्हाला? ऊसाचं पेमेंट शेतकऱ्याला आपण 15 दिवसामध्ये करतो, त्याच्यासाठी लागणारा जो पैसा आहे तो आपण ह्या भांडवली खर्चातून घेतो. बाकीच्या जे खर्च जे लागतात, केमिकल खरेदी, अंक खरेदी, तबके खरेदी, याच्यासाठी जे लागणारा जे खर्च आहे हे याच्यासाठी लागतं. आणि हे याचं जे पेमेंट आहे, की जशी आपण साखर विकतो, मोलॅसेस विकतो, याचं टॅगिंग झालेलं असतं. या टॅगिंगच्या माध्यमातून ते पैसे लगेच तिकडं त्या खात्याला वर्ग, पैसे जमा झाले, साखर विकली ते पैसे जमा होतात, ते जमा झालेले पैसे त्या खात्यामध्ये वर्ग होतात आणि ते कर्ज जवळजवळ नील होऊन जातं. म्हणजे ते कर्ज आमच्याकडं बोजा जो आहे तो नाही. आता तुम्हाला दुसरे एक गंमत तुम्हाला सांगतो की आपल्याकडं कारखाना जो आहे तो इतका सक्षम आहे की आपण तुम्हाला मी सांगतो, ज्यावेळेस 462 कोटीचा माल आपल्याकडे शिल्लक होता. किती? 462 कोटीचा, साखर आणि मोलॅसेस किंवा हे सगळं. आणि आपल्याला कर्ज देणं किती होतं माहिती? 318 कोटी. म्हणजे आपण कर्ज 155 कोटी रुपये आपल्याकडे तशी स्ट्रॉंग पोझिशन आहे आपली. लक्षात आलं का तुमच्या? पण ते सांगताना काहीतरी वेगळं सांगतात का 500 कोटी रुपये यांनी कर्ज घेतलं, तसं नाही. हे भांडवली खर्चाचं कर्ज आहे, ते त्यांचा अभ्यास करून, जर मला वाटतं एवढे काहीतरी बिझनेसमन आहेत त्यांना कळायला पाहिजे होतं की आपण जो आरोप करतोय भांडवली खर्चासाठी लागणारा, खेळत्या भांडवली खर्चासाठी लागणारा पैसा हा वेगळा असतो, तो त्या वर्षी रिपेमेंट होतो. आणि जे एकूण मशिनरीसाठी वगैरे लागणारा खर्च आहे ते टप्प्याटप्प्यामध्ये त्याचं पेमेंट होत असतं. त्यामुळं असं कुठल्याही परिस्थितीमध्ये कारखान्याकडं कुठलंही थकीत नाही. मध्यम मुदतीची करत फेडणीची साखर कारखान्यावर आता सुद्धा जे काही रिपेमेंट करायचे त्याच्यासाठी सुद्धा इयरमार्क करून आम्ही 17 कोटी 90
90 लाख रुपये राखीव ठेवलेले आहेत. ज्यावेळेस पेमेंट यायचं त्यावेळेस ते बाजूला पैसे काढून ठेवलेले आहेत. त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये कारखान्याची परिस्थिती सुद्धा आर्थिक स्ट्रॉंग आहे आणि वेगळं असं काही काम आम्ही करत नाही. आता कारखान्याचे तुम्ही परवाची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. ज्या ज्या सभासदांनी प्रश्न विचारले त्या सभासदांच्या प्रश्नाला उत्तर सक्षमपणे देण्याचं काम कारखान्याने केलेलं आहे. आता एवढ्या वर्षाच्या कारभारामध्ये गेल्या वर्षी जो काही प्रकार झाला तो गेल्या वर्षीचा जो झालेला, या वर्षीचा जर तुम्ही सगळ्यांनी पाहिला तो जर सोडला तर आपण कारखान्याने कुणालाही, आणि त्या वर्षी सुद्धा आम्ही कुणालाही कारखान्याला बदल देऊन काम करणार नव्हतो. आणि आतापर्यंत कारखान्याने कुठल्याही प्रश्नाला बदल देऊन काम केलेलं नाही. जी काही प्रश्न आले ते प्रश्नाला समर्पकपणे उत्तर देण्याचं काम प्रशासनाने आणि कारखान्याने केलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत सभासद बिगर सभासद असं कुणालाही आम्ही आता मी तुम्हाला एक दुसरं सांगतो. मला ह्याच रमेश येवलेंचा फोन आला होता कारखान्याच्या मीटिंगच्या अगोदर की मी कारखान्याच्या मीटिंगला येऊ का. मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही कारखान्याच्या मीटिंगला येऊ शकता. ते म्हणले मी सभासद नाही. म्हणलं आम्ही सभासद नसला आणि सभासद असला तरी कोणालाही दुजाभाव करत नाही. तुम्ही कारखान्याच्या मीटिंगला येऊ शकता आणि तुम्हाला काय प्रश्न तुमच्या काय अडचणी असेल तर तुम्ही मला अगोदर येऊन पण भेटा. त्या प्रश्नांची सांगतो सोडवणं करतो. आता तुम्हाला माहिती आहे कारखान्याच्या कालच्या मीटिंग मध्ये काही बिगर सभासदांनी प्रश्न विचारले होते. त्यांना उत्तर दिली का नाही दिली? आम्ही टाळाटाळ केली नाही. आता वेगळाच प्रश्न त्यांनी विचारला. म्हणले मी शरद बँकेकडून 1 कोटी घेतले होते. मला 1% प्रोसेसिंग फी लागली आणि मग यांनी शरद बँकेकडून 9 कोटी घेतले. त्याची 1 कोटी ते कर्ज आपण परत केलं. ते तुम्हाला परत मिळाली का? मुळात असं आहे की ते जे काय आम्ही गेले कन्सर्शन मध्ये घेतलेलं होतं त्यामुळे त्याला प्रोसेसिंग फी लागत नाही आणि आम्ही प्रोसेसिंग फी दिलेली नव्हती. कारण की तो जो आहे ते पीडीसीसी बँकेतून लीड बँक पीडीसीसी बँक होती. त्यामुळे प्रोसेसिंग फीचा कन्सर्शन मध्ये असल्यामुळे त्याच्याबद्दल आम्हाला कुठलेही प्रोसेस फी लागली नाही आणि ती परत करण्याचा विषय सुद्धा आलेला नाही. म्हणजे हे अपूर्ण ज्ञानावर आधारित त्यांनी विचारलेला तो प्रश्न होता. असे एवढेच प्रश्न माझ्या समोर त्या दिवशी आले होते. या सर्व प्रश्नांचा खुलासा या संदर्भातून आपल्या सगळ्यांच्या सोबत केलेला आहे. आणि भीमाशंकर कारखान्याचा कारभार जो आहे अतिशय पारदर्शक पद्धतीने चाललेला आहे. मला ज्या रमेश येवलेंनी जी पत्रकार परिषद घेतली मी त्याचं नाव मुद्दाम घेतो की आणि नाव घेत असताना त्याला विनंती करतो की एवढा चांगला चाललेला असलेला कारखाना जो आहे त्या कारखान्याला तुम्हाला जर काही प्रश्न होते, तुम्हाला जर खूप त्यांनी असं सांगितलं की हे 2 संस्था शरद बँक असेल किंवा भीमाशंकर कारखाना असेल हा आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. पण जर त्यांना असं वाटलं होतं, मी त्यांना फोनवर सांगितलं होतं तुम्हाला काय अडचणी असेल तर मला येऊन भेटा. तर हे एक्सप्लेनेशन मी त्यांना तुमच्या समोर जे केले ते त्यांनी जर प्रश्न विचारला असेल केला असताना. त्यामुळं काहीतरी समाजापुढे वेगळं दाखवायचं आणि कारभार काहीतरी वेगळा चालला दाखवायचं याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगितल्या पद्धतीने कुठं तुम्ही अभ्यास करा. तुम्ही विचारा ना मला की आता तुम्ही पण पत्रकार बांधव आहात, तुम्हाला पण याच्यातलं सगळं माहिती आहे. तुम्ही विचारू शकता तुमचा अभ्यास झाला असेल. 6 तारखेला पत्रकार परिषद झाली, आज 12 तारीख आहे. त्यांनी विचारलेले प्रश्न तुमच्याकडे आहेत. आज मी तुमच्या त्या प्रश्नांना उत्तर देतोय. तुमचा पण त्याच्यावर जर अभ्यास झाला असेल तर भीमाशंकर कारखान्याचा कारभार कुठेही भीमाशंकर कारखान्याच्या कारभारावर बोट दाखवण्यासारखा विषय असेल तर तुम्ही मला जरूर विचारा. त्याचं समर्पक उत्तर मी तुम्हाला आताच्या पत्रकार परिषदेत सुद्धा द्यायला तयार आहे. परंतु रमेश येवले जे सांगतात माझं त्यांना आव्हान आहे आता या पत्रकार परिषदेत जर या कारखान्याच्या माध्यमातून बँकेच्या माध्यमातून रोजगार देण्याचं काम माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये झालेलं आहे. तुम्ही एखादी चांगली संस्था काढा, ती संस्था चांगली काढून चालून दाखवा. तुम्ही व्यावसायिक आहात आणि लोकांना रोजगार द्या. आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा असेल जनतेच्या भल्यासाठी काही ना काहीतरी एखादा चांगला प्रोजेक्ट आणा
उगाच काही नाही काहीतरी वारेमाप आरोप करण्यापेक्षा काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करा की जेणेकरून आंबेगाव तालुक्यातील जनता तुमच्याकडे म्हणेल व काहीतरी रमेश येवले यांनी जनतेसाठी केलं, शेतकऱ्यांसाठी केलं, पण आपण काही करायचं नाही आणि ज्या चांगल्या चांगलेल्या संस्था आहेत त्यांच्यावर कडचा आरोप करायचा, हे धंदे त्यांनी सोडून द्यावे. त्यांना युवकांच्या रोजगार संदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हटले होते की रोजगार दिलेत, पण फक्त ते राजकीय जे काय आहेत लोक त्यांच्या हित राजकीय हित संबंधित लोक त्यांच्याच मुलांना रोजगार दिले, तेव्हा काय सांगू? आता जे तालुक्यामध्ये नोकऱ्या मागायला येतात, मान्य नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब 1990 पासून या तालुक्याचं नेतृत्व करतात. साहेबांकडे नोकऱ्या मागायला गेल्यानंतर काही लिमिटेशन जे लोक येतात, काही कार्यकर्त्यांची माणसं असतील किंवा कुणाची जी लोक येतील त्याची कॅपॅबिलिटी पाहून, त्याची कॅपॅसिटी पाहून त्याला नोकरी दिली जाते. असं काही नाही का. आणि शेवटी असा एखादा कार्यकर्त्याचा मुलगा आला त्याला जर नोकरी दिली तर त्याच्यात वावगं काय, शेवटी कुणाला तरी नोकरी द्यायचीच आहे ना. तो बेरोजगार जो माणूस आहे त्याला रोजगार करणं हा त्याचा उद्देश आहे. त्याच्यात राजकीय वाचण्याचं काही कारण नाही किंवा राजकीय असायचं काहीच कारण नाही. त्यांच्या डोक्यात ते काही राजकीय विषय सगळ्यांनाच दिलेलं आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मुलं आपल्याकडे आहेत. हो आहेत. वार्षिक सर्वसाधारण सभेला जे शेतकऱ्यांनी किंवा समाजाने प्रश्न विचारले त्याचे समाधानकारक उत्तर दिले नाही. आता तुम्ही लोक सगळे होते वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये. माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांनी सांगितलं की मी कुणाच्याही या सगळ्यांच्या प्रश्नाला उत्तर देणार आहेत आणि आमचे एमडी साहेब जे ज्या लोकांनी प्रश्न विचारले ते आम्ही लिहून घेतले. एमडी साहेब सांगा तुम्ही. त्याच्यामध्ये प्रामुख्याने तुकाराम गावडे सभासद, नंतर प्रभाकर बांगर ते बिगर सभासद, नंतर किरण डोबळे ते पण बिगर सभासद, हे अजून संजय वडेकर ते एक सभासद. चौघांनी प्रश्न विचारले. मी प्रत्येकाचं नाव घेऊन ज्यांनी प्रश्न विचारलेले होते या व्यक्तीने असे प्रश्न विचारले, प्रत्येकाच्या नावानिशी त्या प्रश्नाची समर्पक उत्तर दिलेली. त्याच्यात त्याला कोणती शंका राहिली नाही. त्यानंतर देखील त्यांनी चर्चा केली. त्यांचं सर्व खुलासा झालेला नाही. स्वरूपात काही प्रश्न प्राप्त झाले त्याची उत्तर दिली गेली का? लेखी स्वरूपात आणि तोंडी जे प्रश्न विचारले सगळ्यांची ती उत्तर दिली. म्हणजे मुळात असं आहे की रमेश येवले त्या मीटिंगला हजर नव्हते आणि जो माणूस त्या मीटिंगला हजर नाही तो सांगतो समर्पक उत्तर दिले नाहीत. ज्यांनी प्रश्न विचारले त्यांना उत्तर दिलेली आहेत ना. त्याचं समाधान झालं न समाधान झालं हा तो त्यांचा आहे, पण त्यांनी जे विचारले त्या प्रश्नाला प्रत्येकाला उत्तर कारखान्याच्या मार्फत देण्यात आलेले आहे. त्यांचा असा एक आरोप होता की पराग शुगर सारखा कारखाना जर जवळ नसता तर लांबून ऊस आणायचा खर्च वाढला नसता, शेतकऱ्याला चांगला भाव देता आला असता असं त्यांचं म्हणणं आहे. जर तसं पाहिलं तर भीमाशंकर कारखान्याला 11,38,000 गाळप झाले. पराग कारखान्याचं प्रत्यक्ष किती झाले ते मला परफेक्ट फिगर नाही, पण अंदाजे 7 लाखापर्यंत तिथे गाळप झाले. म्हणजे जवळपास 18-19 लाख मेट्रिक टनाचं गाळप झाले. हेच पराग कारखाना नसता तर भीमाशंकर कारखाना 200 दिवस जरी चालला असता तरी इथला ऊस संपला नसता. आता 142 दिवस कारखान्याचा गळीत हंगाम चालून देखील 18-19 महिन्यापर्यंतच ऊस झालं. जर ते 200 दिवसापर्यंत गेलं असतं तर 22 महिन्यापर्यंत ऊस गेला असतं. एवढं गाळप करणं शिकलो. आणि भीमाशंकर कारखान्याने दुसरी एक गोष्ट आहे, भीमाशंकर तुम्हाला मी सांगतो, पराग कारखाना असेल तो कारखाना भीमाशंकर कारखान्याच्या कार्यक्षेत्राच्या परिसरातून कुठलाही ऊस पराग कारखान्याला जात नाही. तुम्हाला भीमाशंकर कारखान्याच्या परिसरातून जो ऊस जातो तो जातो विघ्नार कारखान्याला, तो जातो पारनेर कारखान्याला, दुसऱ्या कुठल्याही, कारण की विघ्नार कारखान्याला का जातो ते इथले सभासद फार पूर्वीपासूनचे विघ्नार कारखान्याचे सभासद आहेत. निरकुडसर मधून जातो, पारगाव मधून जातो, नागापूर मधून जातो, राजनी मधून जातो. तर या ठिकाणाहून जो ऊस जातो हा पूर्वपार जातोय, आज जात नाही. पराग कारखान्याला कुठलाही ऊस या कारखान्यातून जात नाही. उलट आता नवीन जो पारनेर कारखाना आलाय तो कारखाना इकडे येऊन ऊस घ्यायला लागलेला, त्याच्याबद्दल कोणी काही बोलत नाही. आंबेगाव तालुका जुन्नर तालुक्यामध्ये जास्तीत जास्त भाजीपाला उत्पादक निर्माण होत आहे, दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे, ऊस क्षेत्र घडत आहे, ऊस क्षेत्राची लागवड आहे. याकरता कारखान्याकरता आणखी किती जोमाने एक चॅलेंजिंग विषय असणार आहे, आणखी काय प्रयत्न केले जाणार जास्तीत जास्त? चांगला तुमचा मुद्दा आहे.
आता भविष्य काळामध्ये कारखान्यांच्या कॅपॅसिटी खूप वाढलेल्या आहेत आणि कारखाने हे खूप दिवस चालणार नाहीत आणि मग जर ऊसाचं क्षेत्र जर कमी झालं तर काय करायचं? त्याच्यासाठीच आम्ही आता नवीन जी AI टेक्नॉलॉजी जी आलेली आहे, AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आता एकरी उत्पादन वाढवणं हाच त्याच्यावरचा प्रमुख उपाय आहे आणि जेवढं जास्त एकरी उत्पन्न वाढवता येईल त्याच्यासाठी जी जी काही मदत लागेल ती कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केली जाणार आहे. रमेश शेवले विधानसभा निवडणुकीत वळसे पाटील साहेबांना निवडून द्या असा प्रचार करत होते आणि अचानक काय झालं की त्यांनी साहेबांनी उभ्या केलेल्या संस्थांवरच ते आरोप करतात. आता हा प्रश्न आम्हाला विचारण्यापेक्षा तुम्ही त्यांनाच विचारायला पाहिजे की तुम्हाला त्यावेळी तुम्ही करताय ना आता काय त्यांनी कारण काय सांगितलं की माझ्यासमोर 2 व्यक्ती होत्या, एक चारित्र्य संपन्न व्यक्ती म्हणून मी वळसे पाटलांना मागे उभा राहिलो, परंतु माझा त्यांच्या संस्थेच्या कारभारावर आक्षेप आहे. बरोबर आहे ना. आता म्हणून तर तुमची आज जी आम्ही पत्रकार परिषद जी घेतली त्यांनी ज्या संस्थेच्या कारभारावर जे आक्षेप घेतले ते आक्षेप मी तुमच्या समोर मांडलेले आहेत आणि याच्यात माझं तुम्हाला पत्रकारांना असं म्हणणं आहे की तुम्ही 6 तारखेला पत्रकार परिषद त्यांची झाली, आज आम्ही 12 तारखेला घेतोय, या 6 दिवसामध्ये तुमचा पण अभ्यास झालेला असेल. तुम्ही आम्हाला विचारा प्रश्न की हे जे प्रश्न होते, हे जे काही येवलेंनी प्रश्न उपस्थित केले आमच्या पत्रकार परिषदेमध्ये त्याचं उत्तर तुम्ही दिलेलं नाही किंवा समर्पक देत नाही किंवा आम्हाला असं खटकते, तुम्ही विचारा ना मला तुमचा जर अभ्यास झाला असेल तर. म्हणजे रमेश येवले जे सांगतोय ते चुकीचं सांगतोय आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला असं सांगितलं की हे कारखान्याला बदनाम करण्याचं काम रमेश येवलेंनी थांबवावं. आम्ही त्याच्यावर कायदेशीर सल्ला घेऊन त्यांच्यावर काय कायदेशीर कारवाई करायची, कारण की शेवटी काय होतं हे जर उत्तर दिलं नसतं तर कारखान्याच्या बद्दल कुठला तरी संभ्रम तयार करण्यात झाला असता आणि तो संभ्रम होऊ दे हा याच्यामागचा आज पत्रकार परिषद घेण्यामागचा प्रमुख हेतू आहे. नाना, याच्यामध्ये हा आमचा पत्रकारांचा प्रश्न नाही, पण कुठेतरी तालुक्यात अशी दबक्या आवाजात चर्चा चालू आहे की निवडणुकीच्या वेळी काहीतरी येवलेंना शब्द दिला असेल आणि तो आता पाळला गेला नसेल, त्याच्यामुळे कुठेतरी हे सगळे आरोप प्रत्यारोप चालू झालेत. अशी तालुक्यामध्ये दबक्या आवाजामध्ये चर्चा चालू आहे. ही चर्चा आहे, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? आता हा प्रश्न तुम्ही कारखान्याचा चेअरमन म्हणून मला विचारताय, याच्याशी त्याच्या कारखान्याशी काय संबंध आहे? त्यांनी का एका बाजूला जे याची मानसिकता तुम्हाला रमेश येवलेंकडेच तपासावं लागेल. एका बाजूला रमेश येवले काय म्हणतात की निवडणुकीमध्ये मी पारदर्शक कारभार किंवा चांगली व्यक्ती म्हणून आमदार वळसे पाटील साहेबांच्या मागे उभा राहिलो. एका बाजूला तू राहिले ना, मग आता काय, आता ते व्यवस्थित आहे, मग या संस्थांनी तुझं काय वाईट केलं? संस्थेच्या कारभारावर का टीका करता तुम्ही? आता धक्क्या आवाजात कोणाला काय बोलायचं असेल तो विषय प्रत्येकाचा वेगळा आहे. तर मी काय करू शकतो, मी कसं काय उत्तर देऊ शकतो ते तुम्ही रमेश येवलेंनाच विचारा, ते सांगतील त्याचं उत्तर. म्हणणं असेल त्यांची काही राजकीय फसवणूक झाली का? असं आहे, त्यांची राजकीय फसवणूक झाली का हे राजकीय उत्तर मी आज या त्यांनाच विचारा तुमची काय राजकीय फसवणूक झाली का काय होतं हा प्रश्न तुम्ही त्यांना त्याच पत्रकार परिषद आणि राजकीय नेते हे या निवडणुकीत समजतात आंबेगावकरांना आधी नव्हतं माहिती. सगळ्या प्रश्नांची उत्तरे झाली, म्हणजे त्यांनी जेवढे आरोप केले होते सगळ्यांची. रोजगाराच्या बाबतीत ते म्हटले होते आम्ही एक नाव शोधून काढलं का त्यांच्या गंगापूरमधून एक लोहोट नावाचं व्यक्ती आहे, मला वाटतं गणेश लोहोट असावे, ते तुमच्याकडे कामगार आहे, तुम्ही त्यांना रोजगार दिला आहे. हे आपण त्यांना निदर्शनास सांगून दिलं का नाही? एखादं पत्र टाकून त्यांना किंवा रिमाइंडर. आम्ही स्वतः तो अभ्यास केला. त्यांच्या गावामध्ये त्यांचेच नातेवाईक आहे लोहोट नावाची व्यक्ती, बरोबर सर? हो आहे ना. ब्रिजेश लोट आहे, ब्रिजेश लोट आहे, सचिन लोट आहे, सचिन लोट आहे, मोहन प्रत्येक लोट आहे, गावात धर्माची लोट आहे, गणेश लोट आहे, हे त्यांची नातेवाईक त्यांची संजय गोरोटे. त्यापेक्षा असा पण होता का जे कारचे संस्थेने समजा अध्यक्ष वगैरे कोणी असतो हा 5 वर्षाची बंदीचा करत नाही आणि एकच व्यक्ती जर असला तर कारभारामध्ये जरा गोंधळ होतो. मग कारखान्यात एवढं काम चालू असताना समजा परत 5 वर्ष जर एखादा दिलं त्याचं कार्य चांगलं असेल म्हणूनच पुढे दिलेलं असं सुद्धा नाही. अजून 5 वर्ष मग हा आक्षेप 5 वर्षाला अध्यक्ष बदली झाला पाहिजे असा आक्षेप काय घेतात ते? तुम्ही काय आक्षेप घ्यायचा हा त्याचा वैयक्तिक येतोय. आपण सर्व पत्रकार मित्रांना माहिती आहे या ज्या सगळ्या संस्था चालतात या नामदार वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली चालतात आणि साहेब सगळ्यांचा अभ्यास करून कोणाला चेअरमन करायचं, कोणाला व्हाईस चेअरमन करायचं ठरवत असतात. त्यामुळे
त्यामुळे जे काही निर्णय होतात ते नामदार वळसे पाटील साहेब तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवूनच घेत असतात. याला जोडून एक प्रश्न आहे. तुम्ही EJM मध्ये म्हटलं होता की साहेबांनी भावाला बाजूला ठेवून निकमांना चेअरमन केलं. परंतु आता तालुक्याला असा प्रश्न आहे की साहेबांचे पुतणे प्रदीप दादा यांना कधी साहेब चेअरमन करणार आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी काही शिफारस त्या दिवशी मला साहेब म्हणले राजकीय बोलू नका, त्यामुळे मी काही राजकीय बोलू नाही. मला याच्या पुढचा मुद्दा तोच सांगायचा होता की या नंतरच्या काळात सुद्धा साहेबांचे पुतणे प्रदीप वळसे पाटील सुद्धा चेअरमन पदासाठी इच्छुक होते असं नाही. तरी सुद्धा साहेबांनी त्यांचा मोठेपणा दाखवून माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला चेअरमन केलं, जसं मागच्या वेळेस सुद्धा केलं होतं. त्यामुळे आमच्या सगळ्या अशा लोक आम्हाला चेअरमन केल्यानंतर मी परमेश्वराकडे गणपतीच्या साठी प्रार्थना त्याविषयी सांगणार होतो साहेबांच्या पुढे की आम्हाला जे मागे काही लोकांना जशी दुर्गुती दिली साहेबांची गद्दारी करायची तशी आम्हाला गणपती बाप्पाला प्रार्थना करून आम्हाला देऊन दुर्गती आम्हाला सुबुद्धी देऊन आम्ही साहेबांशी आहे तोपर्यंत कायम आणि प्रामाणिकपणेच काम करू अशी गणरायाकडे मी त्या दिवशी प्रार्थना करून साहेबांच्या समोर सांगणार होतो. आज तुम्ही चांगला प्रश्न विचारला. माझं राहिलेलं अपूर्ण भाषण या निमित्ताने पूर्ण झालं. धन्यवाद. ऐका ना सर, थँक्यू. नाश्ता करा.